देशभरात मतदार याद्यांमध्ये घोळ, निवडणूक आयोगाला चालवणाऱ्यांविरोधात सत्याचा मोर्चा, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. आजचा मोर्चा राग आणि ताकद दाखवण्याचा मोर्चा, दिल्लीपर्यंत नीट समजावून सांगण्याचा मोर्चा, राज ठाकरेंचं वक्तव्य. दुबार मतदारांबद्दल सगळेच बोलतात, दुबार मतदार असल्याचं भाजप शिंदेचेही लोक म्हणतात, राज ठाकरेंचं विधान. दुबार मतदार सत्ताधारीही मान्य करतात, मग अडवलं कोणी, राज ठाकरेंचा सवाल. कल्याण डोंबिवलीतल्या मतदारांनी मलबार हिलमध्ये मतदान केलं, 4500 मतदारांनी मलबार हिलमध्ये मतदान केलं, राज ठाकरेंचं वक्तव्य. राज ठाकरेंनी मुंबईतल्या दुबार मतदारांच्या यादीचा ढीग दाखवला, मतदार याद्या स्वच्छ केल्यावरच निवडणुका घ्या, राज ठाकरेंचं विधान. ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचं 2017 पासून सांगतोय राज ठाकरेंचं वक्तव्य. अॅनाकोंडाला कोंडावंच लागेल, उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या अमित शहांवर निशाणा. संयुक्त महाराष्ट्रानंतर प्रथमच राजकीय पक्षाची एकजूट, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. निवडणूक आयुक्त भाजपचे नोकर, उद्धव ठाकरेंचा आयोगावर हल्लाबोल. लोकसभेचा पर्दाफाश करा, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान. आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीची हत्या होतीये, जनतेनं ठरवायचं निवडणुका होऊ द्यायच्या की नाहीत, उद्धव ठाकरेंचं विधान. आम्ही एकत्र आलो ते तुमच्यासाठी आणि मराठी माणसासाठी, पुरावे दिल्यावर न्यायालयानं न्याय दिला पाहिजे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तुम्ही सर्वांनी जबरदस्त एकजूट दाखवली, आजचा लढा लोकशाही टिकवण्यासाठी, शरद पवारांचं वक्तव्य. लोकशाही संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ, आजच्या एकजुटीनं संयुक्त महाराष्ट्र चळवळ आठवली, शरद पवारांचं विधान. निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर केला जातोय, शरद पवारांचा आरोप. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोर्चात एकत्र सहभागी, फॅशन स्ट्रीट ते मनपा मुख्यालयापर्यंत मोर्चा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र, विधानसभेत पराभूत झाले तर म्हणतात लोकशाहीची हत्या, ठाकरे बंधूंवर नवनीत राणांची टीका. निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर म्हणून काम करतंय, मतचोरीमुळे सरकार आलं, निवडणूक आयोगाच्या कारभाराच्या निषेधार्थ हा मोर्चा, वडेट्टीवारांचं वक्तव्य. पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी घेतल्या येवला नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती. येवला नगरपालिका निवडणुकाकरता 13 प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक सक्षम उमेदवार इच्छुक. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, महाविकास आघाडीचा चांदा ते बांदा पुन्हा पराभव होणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भविष्यवाणी. रमेश पाटलांचा बच्चू कडून नाफू, बच्चू कडू मॅनेज झाले असं लोक म्हणतात, आंदोलनातून माघार घेतल्यानंतर रमेश पाटलांचा फोन, सरकारनं मागण्या पूर्ण न केल्यास उडवून टाकू, रमेश पाटलांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी एका महिलेच्या सहाय्यानं सोशल मीडियावर जाणीवपूर्वक बदनामी पोस्ट केली, लाईव्ह करून बनाव व्हिडिओ करून गुन्हा दाखल केला, रुपाली पाटील ठोंबरे यांचा पोस्ट करत चाकणकरांवर आरोप. काळजी घ्या, लवकर बरे व्हा, नितेश राणेंची संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत ट्विट करत प्रतिक्रिया. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत जमीन पट्टे वाटप कार्यक्रम, 2500 लाभार्थ्यांना जमीन पट्टे वाटप. यावेळी महसूल मंत्र्यांनी केल्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणा. पालघरमध्ये भाजपसह ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, भाजपमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. पंचनाम्याची वाट न बघता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करा, माजी आमदार वैभव नाईक यांची महायुती सरकारकडे मागणी. मुंबईतील मोर्चा केवळ ठाकरे कुटुंबाचा, मनसेला जनतेनं यश दिलं पण त्यांना ते टिकवता आलं नाही, याचं आत्मपरीक्षण राज ठाकरेंनी करणं गरजेचं, भाजप नेते प्रवीण दरेकरांचा राज ठाकरेंना टोला. अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावरून वाद, सारखंच फुकटात सारखंच माफ कसं व्हायचं, वारंवार कर्जमाफी मागायला आम्ही काय भिकारी नाही, राजू शेट्टींचं शेतकऱ्यांच्या वतीनं प्रत्युत्तर.
ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब, मुरलीधर मोहोळ आणि अजित पवारांमध्ये समझोता. ऊस दराच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, स्वाभिमानीचे नेते आणि अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बैठक पार. रुपाली चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणं महिला आघाडीला भोवलं, शिवसेना ठाकरे गटाच्या रेखा कोंडेंसह 10 ते 12 महिला पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, परवानगी नसतानाही आंदोलन केल्यानं पुणे पोलिसांची कारवाई. बेळगावात काळा दिवस पाळण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दूधगंगा पुलावर काही काळ तणावाचं वातावरण. पराभवाचं कारण स्पष्ट करणारा विरोधकांचा मोर्चा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला. लोकसभेत निवडून आलेल्या 31 खासदारांनी मतचोरी केली का, विरोधकांनी मोर्चात स्पष्ट करावं, बावनकुळेंची टीका. तर आपण राहत असलेल्या भागातही मतचोरी झालीय, विधानसभेवेळी हडपसर इथेही मतचोरी झाली होती, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा आरोप. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मोर्चात सहभागी नाहीत, हर्षवर्धन सपकाळ आज बिहार दौऱ्यावर. पनवेल मतदार यादीतील अजब प्रकार समोर, मतदाराचं नाव तत तर त्याच्या पत्नीचं नाव कक, तोंडात गुळणी धरणाऱ्या निवडणूक आयोगाचं नाव आता ततबप ठेवा, अशी पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांची निवडणूक आयोगाच्या चुप्पीबाबत टीका. डोंबिवलीत खोणी ग्रामपंचायत सरपंच निवडीत नवा वाद, उद्धव ठाकरेंचा फोनवरून शुभेच्छांचा वर्षाव, तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या आदेशानुसार निवड झाल्या शिंदे गटाचा दावा, सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर तणावाचं वातावरण. अकोल्यात शिवसेनेला धक्का, ज्येष्ठ नेते विजय मालोकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी उद्धव ठाकरेंना आयोगाची नोटीस आली, वकिलांशी सल्लामसलत करून उद्धव ठाकरे योग्य उत्तर देतील, विनायक राऊतांचं वक्तव्य. धाराशिवमध्ये 140 कोटींच्या कामावरून महायुतीत वाद, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक, भाजप विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत शिवसेनेचा आरोप. जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, माजी महापौरांसह माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर दौऱ्यावर, कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयी कार्यक्रमात होणार सहभागी. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, काँग्रेसच्या सरपंचासह सदस्यांचा भाजपात पक्षप्रवेश. 4 दिवसात बिहारला आलात का म्हणत रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवली. पुढील आठवड्यात आचारसंहितेची शक्यता, आचारसंहिता काळात कोणताही निधी मिळणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. विरोधकांच्या मोर्चा विरोधात आज भाजपचंही आंदोलन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली पार पडलं आंदोलन, अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा तर काही आमदार देखील आंदोलनात उपस्थित. राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीची पुढील आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता, जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकेची निवडणूक होणार असल्याची शक्यता. कोल्हापुरात काँग्रेसला धक्का, विनायक पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश, आमदार शिवाजी पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT गठीत करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश. एकीकडे सरकारची बच्चू कडूंना कर्जमाफीची तारीख, तर दुसरीकडे अजित पवारांचा वेळेत कर्ज भरा असा शेतकऱ्यांना सल्ला, अजित पवारांच्या या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. नंतर सातारा बस स्थानकात प्रवाशांची गर्दी, वाढत्या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेऊ नये म्हणून पोलिसांकडून कडक सुरक्षा तैनात. रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी काही शिक्षण अधिकाऱ्यांचाही जबाब नोंदवला जाणार, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, सजावटीसाठी 5 टन देशी विदेशी फुलांचा वापर. यवतमाळमध्ये 69व्या विदर्भ साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीनं सुरुवात, बहिरम मंदिर ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडीचं आयोजन, साहित्यिक मोठ्या संख्येनं सहभागी. साताऱ्यातील पाटण पोलिसांना सकल हिंदू समाजाकडून निवेदन, वाढत्या धर्मपरिवर्तन प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात निवेदन. परभणीच्या पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी उलथापालथ,
काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार दुर्राणींच्या खेळीनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धक्का. राष्ट्रवादीच्या सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल. रत्नागिरीत नवीन पुलाच्या कामासाठी पाण्याचा निचरा थांबवल्यानं गावातील घरात आणि दुकानात शिरलं पाणी. आमदार किरण सामंत यांनी केली पूल भागातील नुकसानीची पाहणी. नाशिकच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी माजी आमदार वैभवराव पिचड यांची निवड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.